मस्त गरमागरम अशी पावभाजी कोणाला बरं आवडत नाही. चला तर आज आपण पावभाजीची रेसिपी बनवूयात. तर मी जे 6 ते 7 बटाटे घेतलेले आहे, फ्लॉवर थोडा चिरून घेतलेला आहे, 2 गाजर, 1 बीटरूट आणि वाटीभर मटारचे दाणे घेतलेले आहे. आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये टाकून पाणी टाकून व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आता त्यानंतर मी इथे बॅडगी मिरची 3 ते 4 बॅडगी मिरची गरम पाण्यात भिजत घातली होती आणि लसूण पाकळ्या ह्याची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. ती आपल्याला पावभाजीमध्ये टाकायची आहे. आता मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घ्यायचे. त्यानंतर कांदा टोमॅटो सिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. तर आपण आधी कांदा व्यवस्थित परतून घेऊया. 2 ते 3 मिनटं कांदा परतून घेता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आहे. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. छान 2 ते 3 मिनटं कांदा टोमॅटो आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित परतलं जातं. मस्त अशी आपली पावभाजी तयार होणार आहे. कांदा टोमॅटो आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. आता त्यामध्ये थोडीशी ती लाल मिरचीची पेस्ट आणि लसणाची पेस्ट केली आहे ती टाकून घ्यायची आहे आपल्याला. आपल्या आवडीप्रमाणे तिखट जसं लागेल त्याप्रमाणे आपण 2 चमचे लाल मिरचीची पेस्ट टाकून घेऊयात. त्यामुळे लसणामुळे आणि भाजीला चव छान लागते. आता नंतर आपण त्यामध्ये सिमला मिरची टाकून घ्यायची आहे. सिमला मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे छान. तर ती पण 2 ते 4 मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे व्यवस्थित. कांदा टोमॅटो सिमला मिरची मस्त असं परतून झालं की आपण त्यामध्ये बटाटा फ्लॉवर आणि हे उकडलेले सगळ्या भाज्या त्या स्मॅश करून घेतलेल्या आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेणार. आता ह्यामध्ये आपण 2 चमचे तिखट पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. छान मस्त आपलं कांदा टोमॅटो सिमला मिरची व्यवस्थित अशीच परतून झालेली आहे. त्यामध्ये थोडीशी आपण कसुरी मेथी ॲड करणार आहोत. कसुरी मेथीने फार छान चव लागते पावभाजीला. त्यामध्ये आपण धणे पावडर टाकणार आहोत 1 चमचा. सगळे मसाले आपण टाकून घ्यायचे आहेत. मस्त आपलं प्युरी तयार झालेली आहे. आता आपण त्यामध्ये बटाट्याची पेस्ट टाकून घेऊया. बीटरूटमुळे ह्याला लाल कलर आलेला आहे व्यवस्थित. छान लालसर अशी आपली पावभाजी होते बीटरूटमुळे. आपण सगळे आता बटाट्याचे आपले लद्दा टाकून घेतलेले आहे त्यामध्ये. छान व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यामध्ये आपल्याला हवं तसं पाणी टाकून सरभरीत करून घ्यायचं आहे. अगदी झटपट भाजी होती ही. आता थोडंसं आपण त्याला स्मॅशरने स्मॅश करून घेऊया असं. आता वरतून कोथिंबीर आणि पावभाजी आपली तयार आहे.